दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. यशोधराने 16व्या वर्षात पदार्पण केले आणि दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे दंडपीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्यासाठी शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रण धाडले होते. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. सिद्धार्थ गौतमालाही 16 वर्ष पूर्ण झाली होती. त्याच्या मातापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती. त्यांनी त्याला या स्वयंवराला जाण्यास सांगितले आणि यशोधरेचे पाणीग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला सन्मान दिला. जमलेल्या सगळ्या युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले. दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता. या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता. त्याला वाटले, सिद्धार्थाला साधुमुनीच्या सहवासाचे विशेष वेड आहे. त्याला एकलकोंडे राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा काय होऊ शकेल? सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, साधूंच्या आणि तपस्व्यांच्या सहवासात राहणे यात काय अपराध आहे? यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते. सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहाला संमती देण्यासाठी दंडपाणीला सांगितले आणि दंडपाणीने संमती दिली. गौतमांच्या प्रतिस्पर्ध्यांची त्यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला आहे असं त्यांना वाटलं. त्यांना वाटलं की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करतानाच काही परीक्षा घेतली पाहिजे होती. पण तिने तसं काही केलं नाही. त्यावेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्याच्या मागणीला कबूल व्हावेच लागले. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचे पिता, त्याचे कुळ आणि सगळ्यात अधिक यशोधरा यांना लाजेने मान खाली घालण्याचा प्रसंग येईल, हे त्याचे सारथी छन्न यांनी निदर्शनाला आणून दिले. त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला आणि त्याने या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाची पाळी येताच आपले कौशल्य प्रत्येक स्पर्धक दाखवत होता. गौतमाची पाळी सगळ्यात शेवटी आली, परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली आणि तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोदन आणि दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला आणि महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला. विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचं नाव राहुल असं ठेवण्यात आलं. आपल्या पुत्राचा विवाह होऊन आणि त्याने संसारिक जीवनात प्रवेश केला आहे हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि त्याचबरोबरच अशीच मुनींची भविष्यवाणी त्यांचा सारखा पिच्छा पुरवत होती. हे भविष्य खरं ठरू नये म्हणून राजाने त्याला सुखाविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार केला. हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमाल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी आणि एक हिवाळ्यात राहण्यासाठी. हे 3 राजमहाल विलासी जीवनातला उत्तेजक असा सगळ्या प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते. प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहरी रचना करण्यात विस्तृत उद्यानं केली होती. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयन यांच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींना युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरवला. तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुख उपभोगासाठी राजकुमाराला वश कसं करून घ्यावं याचा सुंदरींना सल्ला देण्यासाठी उदयनला विचारले. अंतपुरात ठेवावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयनाने त्यांना राजकुमाराला वश कसं करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती करून दिली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सगळ्या वशीकरणाच्या कलात कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात. तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षणता परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कसबात वाकबबार आहात. तुमच्या कलागुणांनी ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचं सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात
अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटवून टाकू शकता. हृदयातील भावना व्यक्त करण्याचा तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेलपणाने, तुमच्या शरीर सौष्ठवाने आणि अकृत्रिम अशा लावण्याने जर तुम्ही स्त्रियांनाही मोहित करू शकत असाल, तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित करू शकाल. आपल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे आणि प्रेमारज्जूने बांधून तुमचा त्याला अंकित करून ठेवणे असाध्य नाही. या बाबतीत तुमच्या हातून एखादी पित्रेप्राणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला शोभणार नाही. निसंशय तुम्ही वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहात, परंतु त्यांचं काय होईल? स्त्री सामर्थ्य त्याच्यापेक्षाही मोठं आहे. हा तुमचा दृढ निश्चय असू द्या. प्राचीन काळी ज्याला जिंकणं देवानाही कठीण होतं, अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेश्येने लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळण घेत ठेवलं होतं. आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही घृतांच्या नावाच्या अप्सरेने 10 वर्ष जंगलात आपला बंदी करून ठेवला होता. यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी कवडीमोल केले, तिथे ज्याचे यौवन पुष्प प्रथमच उमलत आहे, अशा कोमल राजकुमाराची काय कथा? हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, पण त्याच खऱ्या स्त्रिया आहेत ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात. उदयीनाचे हे शब्द स्त्रियांच्या हृदयाला लागले आणि राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सगळे सामर्थ्य त्यांनी पणाला लावण्याचा निश्चय केला. तथापि त्यांचे भ्रुकटी, त्यांचे कटाक्ष, त्यांचे नखरे, त्यांचे हसणे, त्यांच्या नाजूक हालचाली हे सगळं काही त्यांच्या ठायी असून सुद्धा त्यांच्या अंतरपुरवासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी त्यांना खात्री वाटत नव्हती. परंतु पुरोहित उदयीनाच्या प्रेरणेमुळे, राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता आणि कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला. नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीला लागल्या. हिमालयाच्या अरण्यात हत्तीणीच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो, तशाच त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास जाऊ लागल्या. स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राज्योद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता. त्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धक्क्याला त्यांनी आपल्या भारदार आणि पिनस्तनांनी दाबून धरले, तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्ट आलिंगन दिले आणि आपल्या वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्या त्याच्यावर वाकल्या. तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणींनी आपल्या ताम्र रंगाच्या अधरोष्टाने त्या कानात पुटपुटल्या, माझं गुपित ऐकावं बरं का. त्यांची शरीरं उठण्यानी ओली झाली होती. अशा काही जणी त्याचे दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून जणू त्याला हुकुमीच करत म्हणत होत्या, आमचा पूजाविधी इथेच करा. मद्य पिऊन झिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवत ती तशीच उभी होती की रात्री चमकणाऱ्या विद्युत लहरीप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती. काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणांचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली अंगे दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या. दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षांची फांदी हातात धरून सुवर्ण कलशांप्रमाणे दिसणारे आपले उरोज सिद्धार्थाला मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या. कमळाच्या ताटाव्यातून आणलेली कमलपुष्पे हातात धरलेली एक कमलनयना कमलावती पद्मादेवी सारखी त्या कमलसुख राजपुत्राशेजारी उभी होती. दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती. आपल्या नेत्रकटाक्षाने जणू म्हणत होती, तुम्ही भ्रमात आहात बरं का महाराज. दुसरी एक जण आपल्या भोवती तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भ्रुकटीच्या कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होती. तिच्या कानातील कुंडले वाऱ्याने हलत होती. अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी यौवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती, जमत असेल तर पकडा मला. दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवले, तर बाकीच्या काही जणी
मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून जणू काय त्याला शिक्षाच करीत होत्या. त्यांच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसरीने एकीने आंब्याच्या मोहराची डाळी हातात धरून विषय वासनेने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले, हे कुणाचे फुल आहे? दुसरी एक जणी पुरुषी आव आणून त्याला म्हणाली. दुसरी त्याला म्हणाली, स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आत्ता जा, ही पृथ्वी पादाक्रांत कर. दुसरी एक चंचल नयना आपले नीलकमल हुंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली, नाथ, मधुसुगंधी मोहराने बहरलेला हा आम्रवृक्ष पहा. यावर बसून सोन्याच्या पिंजरात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा इथे गात आहे. इकडे या, हा अशोक वृक्ष पहा. प्रेमिकांची दुःख तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून भ्रमर असा गुंजारव करीत आहेत की जणू कामाग्नीने होरपळून निघाले आहेत. या, हा आम्रवृक्षाच्या कोमल डहाळीने अलंगलेला तिलक वृक्ष तर पहा. जणू काही हळदीने उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषाला आलिंगन दिले आहे. हा फुललेला पूर्वक पहा. रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काही रमणीच्या नखांच्या रंगापुढे आपण फिक्के आहोत असं वाटून खाली वाकला आहे. या, आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा. जणू काही आमच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे. तुमच्या काठावर सभोवार सिंदूर वजा ते कुंज उगवलेले आहेत. हे सरोवर पहा. जणू काही शुभ्र तलम वस्त्रालंकित अशा सुंदरीपेचा आराम घेत पौडावी असं चित्र दिसत आहे. स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा. पलीकडे पाण्याची चक्रवाकी पुढे पुढे जात आहे. तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या तासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे. आपल्या स्तंद्रीत गात असलेल्या कोकिळीचे ते स्वरलाप ऐका. दुसरी कोकिळा जणू त्याच्या निर्भयपणाने रुकार दिल्यागत गात आहे असं वाटतंय. वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता. आणि आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणास नसता तर किती चांगले झाले असते. अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या पामदानी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कृत्यांनी राजपुत्रावर हल्ला केला. तथापि अनेक प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही किंवा हसलाही नाही. त्याच्या वास्तविक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर आणि एकाग्र मनाने विचार करू लागला. या स्त्रियांमध्ये अशा कोणत्या गोष्टींची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे. कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे आहे ते सगळे नष्ट करणारे आहे. अशा प्रकारे या स्तुतिसुमनांचा वर्षाव अनेक महिने अनेक वर्ष चालला होता, पण तो सफल झाला नाही. त्या तरुण स्त्रिया अपयशी झाल्या आणि राजपुत्र त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयीनाच्या लक्षात आलं. राजनीतीत कुशल असलेल्या उदयीनाने शेवटी स्वतः राजपुत्राशी बोलायचं ठरवलं. राजपुत्राला एकांतात भेटून उदयीन म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे असं म्हणून उदयीनाने बोलायला सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे आणि संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणं आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे मित्रत्वाला पारखा झालो असं होईल. कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणं योग्यच असतं. त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते आणि रंजनही होते. आदरपूर्वक वागणूक आणि तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनी स्त्रीने हृदयात बांधले जाते. सद्गुण खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात, कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा, जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न का नाही करणार? विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा एक बहुमूल अलंकार आहे. विनया वाचून सौंदर्य हे पुष्पाविहीन उद्यानासारखे आहे. पण नुसत्या विनयाचा काय उपयोग? त्याच्याबरोबर हृदयातील भावनेलाही जोड दिली पाहिजे.
मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत, मग खात्रीने त्याचा तू तिरस्कार का करावा? काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिच्याशी प्रणयधारणा केली. अशा प्रकारे अगस्ती ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाण झाला. आणि श्रुती सांगतात लोपामुद्रेची सुद्धा 30 गज झाली. महान तपस्वी बृहस्पतीने अवथात त्याची पत्नी मरुताची कन्या ममता हिला बघून भारद्वाजाला जन्म दिला. श्रेष्ठ दाता चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्धप्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुधाला जन्म दिला. अशा प्रकारचे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषींना सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातूर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीची हीन स्त्रीला रथ होऊन कमिलापाद नावाच्या पुत्राला जन्म दिला. आणि वार्धक्याने गलित गात्र झालेला असतानाही राजश्री ययाती चित्रवधाच्या अश्वाकी अप्सरेबरोबर रममाण झाला. आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढवेल हे जाणत असून सुद्धा कौरवनेश पंडू माद्रीच्या सौंदर्य गुणावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला. यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदीय काम उपभोगाचा अवलंब केला, तर मग जो भोग प्रशंसनीय आहे अशांचा अवलंब करणं किती सुखद होईल. आणि असं असताना तुझ्यासारखी शक्ती आणि सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सगळं जग आहे आणि ज्या सुखांवर स्वभावता तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्यच आहे. पवित्र परंपरेने समर्थलेली आणि योग्य वाटणारी महामंत्र्यांची ही वचनं ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने त्याला उत्तर दिले. माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त होणारी तुझी ही भाषा योग्यच आहे, पण माझ्या संबंधी तू मोठी चूक करतो आहेस हे मी तुला पटवून देईन. मी ऐहिक विषयांची अवहेलना करीत नाही. सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे, पण जग हे अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझं मन त्यात रमत नाही. यद्यपि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरी सुद्धा विषय उपभोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारं नाही. आणि जरी तू म्हणत असलास की थोर महात्मे सुद्धा विषय वासनेला बळी पडत असले तरी त्यांच्या उदाहरणाला भूलू नकोस, कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. जिथे सर्वनाश आहे किंवा जिथे ऐहिक सुखाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमनाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही. आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असं तू जे म्हणतोस तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून आणि नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा मी धिक्कार करतो असंच मी म्हणेन. मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यत्वावर विश्वास ठेवणारे असेल, विषयवस्तूचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे. आणि विषय वासनेचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासाठी अपात्र आहेत असंच नाही का? या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे अशा नीच विषय भोगाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस. राजपुत्राच्या या दृढ संकल्पनाने उदयीन निरुत्तर झाला. त्याची ही सगळी हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनाला निवेदन केली. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषय उपभोगापासून परावृत्त झाले असल्याचे पाहून शुद्धोधनाला निराश वाटले. सबंध रात्र त्याला झोप लागली नाही. हृदयात बाण रुतल्याप्रमाणे हत्तीसारखा तो विभळू लागला. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी देण्यासाठी तो संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यांसह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला. पण आतापर्यंत योजलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्याला सुचला नाही. आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव आणि लाडीगोडी निष्फळ ठरली, अशा आपले रतिभाव हृदयात लपवून ठेवलेल्या त्या युवतींचे ते अंतःपुर विसर्जित करण्यात आले. शाक्यांचा एक संघ होता. वयाची 20 वर्ष झाल्यावर
प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत होती. असे संघाचे सभासद व्हावं लागत होते. सिद्धार्थ गौतमाला 20 वर्ष पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्याचे वय झाले होते. शाक्यांचे एक सभागृह होते. त्याला संथगार म्हणत. ते कपिलवस्तू नगरात होते. संघाच्या सभाही त्याच संथसागरात होत असत. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलवण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संतसागरात संघाची सभा झाली. सिद्धार्थाला संघाचा सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला. तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला. संघाला उद्देशून तो पुढील प्रमाणे भाषण करू लागला. शाक्य वंशातील शुद्धोधन कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्ष झाले असून तो सर्व दृष्टीने या संघाचा सभासद होण्यासाठी पात्र आहे. म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असं मी तुम्हाला सुचवतो. माझी अशी प्रार्थना आहे, या प्रस्तावाच्या विरुद्ध जाणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. या सूचनेविरुद्ध कोणीही काही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो, जो कोणी या ठरावाच्या विरुद्ध असेल त्याने आत्ता बोलावे. ठरावाविरुद्ध बोलण्यास कुणीही उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो आहे, जो कोणी या ठरावाविरुद्ध असेल त्याने बोलावे. तिसऱ्या वेळी सुद्धा कुणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही. शाक्यांचा नियम असा होता की एखाद्या ठरावाविषयी त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होत नव्हती व कोणतेही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो ठराव संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला आणि त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभं राहण्यास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमोल असा सन्मान केला आहे असं तू मानतोस ना? नक्कीच. होय महाराजा, सिद्धार्थ उत्तरला. संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत? नाही महाराज, ती जाणून घेतली तर मी सुखी होईन असं सिद्धार्थ म्हणाला. पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ती सांगतो. आणि म्हणून पुरोहित संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला. तू संघाच्या हितसंबंधी संरक्षण तनमन धनाने केले पाहिजेस. संघाच्या सभामधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. कोणत्याही शाक्याच्या वर्तनाला तुला दिसून येणारे दोष कोणत्याही प्रकारच्या भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे तू बोलून दाखवले पाहिजेत. तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये. पण जर तू अपराधी असशील तर तू तसं कबूल केलं पाहिजे. अथवा निरपराधी असशील तरी तू तसं सांगितलं पाहिजेस. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकतोस हे सांगतो. ते पुढे म्हणाले, तू बलात्कार केलास तर तू सभासद राहू शकणार नाहीस. तू कोणाचा खून केलास तरी संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू चोरी केलीस तरी संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू खोटी साक्ष दिलीस, त्याच्यावर तुझा आरोप सिद्ध झाला तरी तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. सिद्धार्थाने म्हटलं, महाराज, शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी या नियमांचे, त्यांच्या शब्दन आणि शब्दांचे आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करेन अशी तुम्हाला खात्री देतो. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्ष लोटली. संघाचा तो एकनिष्ठ बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खासगी कामात तो जेवढं लक्ष देत असे तेवढंच तो लक्ष संघाच्या कार्यात घालवित असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते. त्यामुळे तो सगळ्यांना प्रिय झाला होता. तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी अशी एक घटना घडली की शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत ती दुर्घटना आणि सिद्धार्थाच्या जीवनातील तो आणीबाणीचा प्रसंग ठरला. त्या दुःखांतिकेचा आरंभ असा झाला. शाक्यांच्या राज्यांच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती.
रोहिणी नदीचे पाणी शाक्य आणि कोलीय हे दोघेही आपापल्या शेताकरता वापरत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी आणि किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात वाद होत असे. या वादाची परिणिती भांडणात आणि काही प्रसंगी मारामारीत सुद्धा होत असे. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्ष पूर्ण झाली. त्या वर्षी शाक्यांच्या कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य आणि कोलिया यांना दोघांनाही मिळाली, तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असं त्यांना वाटलं. आणि म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलावले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणांची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांनी घडवलेली आहेत. आम्ही जी आजपर्यंत सहन केली आहेत, पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलंच पाहिजे. आणि हे थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा सुद्धा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा सुद्धा दुसरा भेटतो. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्यासाठी घाई करू नये असं मला वाटतं. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकले आहे. हे जर खरं असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होतं. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले. तथापि आपण हेही विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची पाळी आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होते आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी आपणाला सुचवतो, आपण आपल्यातून 2 माणसे निवडावीत आणि कोलियांनी त्यांच्यापैकी 2 माणसे निवडावीत आणि या चौघांनी मिळून 5वा मनुष्य निवडावा आणि 5ही जणांनी हे भांडण मिटवावे. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले. पण सेनापतीने या सूचनेचा विरोध केला. तो पुढे म्हणाला, माझी खात्री आहे कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. त्यामुळे मूळ ठराव आणि सुचवलेली दुरुस्ती मतास टाकावी लागेल. सिद्धार्थ गौतमाने सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी तुम्हाला संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलिया यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करणं हे शहाणपणाचं ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणं सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले, क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेदभाव करू शकत नाहीत. आपल्या राज्याकरता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. यज्ञयाग करणे हा ब्राह्मणाचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्याचा धर्म आहे, तर सेवा चाकरी करणे हा शूद्राचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यासाठी पुण्य आहे आणि हीच आपल्या शास्त्राची आज्ञा आहे. सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी समजतो की वैराने वैर शमत नाही. वैरावर प्रेमानेच मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची आता काहीही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे, सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे
यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे प्रस्ताव मतास टाकून त्याची खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याची घोषणा करण्यात आली.